याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे। आनंदाचा शिधा जसा आम्ही देत होतो तसा आता मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना ज्या पद्धतीनं सौगात ए मोदी हा एक उपक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा काही लोकांचं हिंदुत्व जागृत झालेलं आहे। काही लोकांनी याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण एक स्पष्ट आहे, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी जी शिकवण शिवसेनेच्या शिवसैनिकांना घालून दिलेली आहे ती अशी आहे की देशावर प्रेम करणारा, देशासाठी झटणारा आणि देशासाठी वाटेल ते करणारा जर मुसलमान असेल तर तो या देशात राहण्याला पात्र आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो, त्याच्या मागे आम्ही ठामपणानं उभं राहतो, ही भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली होती। म्हणूनच साबिर शेखांसारखा एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता महायुतीच्या सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून काम करत होता आणि तीच भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे। त्याच्यामुळे त्या भावनेतनं जातीपातीचं राजकारण न करता प्रत्येकाच्या जाती धर्माच्या घरामध्ये सण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा झाला पाहिजे, ही भूमिका जर पंतप्रधानांनी घेतली असेल तर त्याच्यामुळे देखील काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे। आणि तो का उठला आहे तर त्याच नरेंद्र मोदी साहेबांबद्दल, देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल, एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जो फेक नरेटिव्ह सेट करून मुस्लिम बांधवांची भगिनींची मतं जी घेतली होती ती या उपक्रमामुळे परत जातील की काय ही शंका निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीचा जातीयवाद निर्माण करण्याचं काम हे युबीटी शिवसेनेकडनं होतंय, याची देखील दखल महाराष्ट्रानं घेतलेली आहे। आणि म्हणून मला मुस्लिम बंधूंना भगिनींना देखील विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार करून त्या गैरसमजाला ही सगळी मंडळी बळी पडलेली होती, आज त्यांचं देखील जीवन, त्यांचा देखील सण साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की जो पाकिस्तानी धार्जिन आहे, जो पाकिस्तानचे झेंडे फडकवतो, जो पाकिस्तानची भाषा करतो, जो पाकिस्तानचं समर्थन करतो, अशा व्यक्तीबद्दल आम्ही समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही। त्याच्यामुळे जे काय आज पत्रकार परिषदेमधनं या उपक्रमाच्या बाबतीत नरेंद्र मोदी साहेबांवर जी टीका केली गेली ती मला असं वाटतं की लोकशाहीला धरून नाही। काही लोक सांगतात की आम्ही लोकशाही मानत नाही, काही लोक सांगतात की आम्ही घरं पाडतो, तर आम्ही घरं पाडतो